स्वागत आहे आपले आमच्या मिस्टर टूर अँड मिसेस फूड या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. आज आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक वेगळीच टूर घेऊन आलेलो आहोत. आपण पाहू शकता माझ्या मागे हा बदलापूर पनवेल हायवे आहे. हा अंडर डेव्हलप सिटी आहे. ॲक्च्युली बदलापूर मुंबईकरांसाठी खूप जवळची वाटायला लागलेली आहे, कारण बहुतेक मुंबईकर आता बदलापूरला शिफ्ट होत आहेत. इकडचा निसर्गरम्य वातावरण आणि मुंबईच्या जवळपास असल्यामुळे बदलापूर ही लोकांची आता प्रायोरिटी होत चाललेली आहे, आवड होत चाललेली आहे. बदलापूर सिटी डेव्हलप होते आणि त्याच्यामध्ये सकाळच्या मॉर्निंग वॉकला जी लोक येतात आहेत त्यांच्यासाठी एक काका आहेत जे काढा ज्यूस बनवतात आयुर्वेदिक. आज आपण त्यांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ते काय देतात आहेत आणि त्यांनी काय काय अभ्यास केला आहे त्यासाठी. चला बघूया काकांकडे काय काय आहे ते. या आज आपण काकांकडनं जाणून घेऊया की त्यांनी काय त्यांचा अभ्यास आहे आणि ते काय काय सर्व करतात आहेत आणि कधीपासून. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही असं ऐकलं की तुमच्याकडे आयुर्वेदिक काढा ज्यूसेस आहे, तर काय आपण माहिती देऊ शकता? माझं नाव अण्णासाहेब कोळेकर आहे. ही माझी मिसेस आहे श्यामल, आणि आम्ही ही हर्बल ज्यूसेसचा धंदा जवळजवळ 6-7 वर्षापासून करतो. आमच्याकडे डायबिटीजसाठी BP साठी अशा काही औषधी वनस्पतीचे काढे आहेत आणि ज्यूसेस पण आहेत. त्यातला पहिला हा आवळा आहे. आवळ्यामध्ये हळद अद्रक आणि ते केसासाठी, तुमचे केस गळू नयेत, नजर साफ राहावी, स्किनला काही प्रॉब्लेम होऊ नये, सी व्हिटॅमिनचा तो मेजर स्रोत आहे. बरोबर. हां. त्याच्यानंतर आमच्याकडे तुळशी, पुदिना आणि गव्हांकूर असतो. याच्यामध्ये अद्रक पण टाकतो. हे ॲसिडिटीसाठी चांगलं असतं. आणि गव्हांकूर हा बऱ्याचशा सर्व आजारावरती उपयोग होतो, डायबिटीज, कॅन्सर, इव्हन कॅन्सरसाठी सुद्धा. त्याच्यानंतर ही अर्जुन साल आहे. ही BP कोलेस्ट्रॉलसाठी चांगली असते. याच्यात आम्ही एक मंजिष्ठा म्हणून पण टाकतो, का आतल्या आत काही जखमा वगैरे असतील शरीरात त्या भरून निघतात. हे वजन कमी करण्यासाठी पनीर फूल आहे. काय आहे? डायबिटीजसाठी पनीर फूल आहे. हे वजनही कमी करतं आणि डायबिटीजसाठी सुद्धा फार चांगलं आहे. पण डायबिटीसला आपल्याकडे भारत सरकारच्या लॅबोरेटरीने शोधलेलं एक BGR म्हणून काढा आहे, ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर त्याला म्हणतात. कारलं, मेथी, जामून अशा 10-12 वनस्पतीपासून बनवतो काढा आहे आणि तो 100% रिझल्ट देतो. जर वॉकिंग असेल त्याची कस्टमरची किंवा त्या पेशंटची अर्धा-पाऊण तास चालत असतील तर ते रिझल्ट ओरिएंटेड आहे. बरोबर. म्हणजे चालण्याच्या बरोबर चालण्याच्या बरोबरीने जर आपण हा काढा घेतला तर आपल्याचा उपयोग तुम्हाला आपल्याला जास्तीत जास्त होऊ शकतो. नक्कीच होतो, नक्कीच. आणि शेवटी एक बूस्टर असतो. तो बूस्टर हा अश्वगंधा, गुळवेल, दालचिनी, तुळशी अशा वनस्पतीपासून बनवला असतो. त्याच्यामध्ये आम्ही शेवग्याच्या पानाची पावडर टाकतो, अधिक लसूण, अद्रक आणि हळद ह्या वनस्पती असतात. त्यामुळे ते पोट साफ करणे, बऱ्याचशा आजारापासून संरक्षण देणे या गोष्टीचा उपयोग करतात. आणि बूस्टर हे तुम्ही गरम देता? हा, बूस्टर हा गरमच प्यायचा असतो. त्याच्यात शरीराला गरम अशा वनस्पती होईल असं वनस्पती कुठलीच नाही, पण प्यायला पिताना ते गरमच प्यायचं असतं. ते चांगलं असतं. पोट ते मुख्य त्याचं काम म्हणजे बद्धकोष्ठ तुमचं दूर करतं. पोट साफ होण्यासाठी. साफ आता सगळ्यात होण्यासाठीच ते प्रॉब्लेम लोकांचा आहे की मेजर प्रॉब्लेम आहे तो इथे आपल्याकडे. आम्ही 2-3 गोष्टीचा प्रॉब्लेम माझ्याकडे जे कस्टमर येतात त्यातले ऑलमोस्ट 50% कस्टमर बद्धकोष्ठ आणि डायबिटीज या आजाराने ग्रसित आहेत. बरोबर. आणि त्यांना ते रिझल्ट देतच त्याच्यामुळे लोक परत येतात. बरोबर. आणि माणसांचा चांगला रिस्पॉन्स आहे तुम्हाला? हो, रिस्पॉन्स चांगला आहे. रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे त्यांना काहीतरी त्याच्यातून मिळत असेल, रिझल्ट मिळत असेल, त्याच्यामुळं तो रिस्पॉन्स येतो. आम्ही एक सेवा म्हणून जास्ती करतो. या वयामध्ये आम्हाला काही धंदा करायचा नाही आहे, एक सेवा म्हणून जास्ती त्याच्याकडे बघतो. नानाफाना या तोटावर जरी चाललं ती प्रक्रिया चालू राहावी तेवढ्यापर्यंतच आम्ही ते म्हणजे तुम्ही एक समाजाला हेल्प म्हणून असं काय नाही हेल्थसाठी लोकांच्या आणि त्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करताय. पण चांगली सेवा देण्याचा प्रयत्न 100%. आणि म्हणजे तुम्हाला कसं सुचलं किंवा कसं काय तुम्ही ठरवलं की आपल्याला असं हे करायचं आहे म्हणून? नाही, याच्या अगोदर तुम्ही सर्व्हिस करत काय करत मी होतात? म्हणजे याच्यामध्ये एरंड्यामध्ये सर्व्हिसला होतो. याच्या अगोदर 22-23 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिस झाल्यानंतर शरीर प्रकृती ठीक होती, आपल्याला काहीतरी करायचंय ही मनामध्ये प्रचंड उत्सुकता होती. आपण काहीतरी आणि काय करावं, तर मी तिथेही बी कस्टमर सर्व्हिसच होती नोकरीमध्ये असताना.
त्याच प्रकारचं काही काम करता येईल आपल्याला हा दृष्टिकोन बघत होतो. तर सुरुवातीला आम्ही असे कोर्सेस केले, मग पुण्याला जाऊन कोर्स केला, नंतर मग म्हणजे तुम्ही ह्याचा स्पेशली कोर्स केलेले आहेत. बरोबर, असं नाही की तुम्ही माहितीच्या आधारावर काय फूड प्रोसेसिंगचा कोर्स केलेला आहे. त्याच्यामध्ये काही हे ज्युसेस वगैरे असतात. बरोबर, ते कोर्स केलेला आहे, ते सर्टिफिकेट आहे आमच्याकडे, त्याचं लायसन्स पण आहे मॅन्युफॅक्चरिंगचं. पण आहे तुमच्याकडे. हो. बरोबर, म्हणजे जे तुम्ही सर्व करता त्याचा तुम्ही पूर्ण अभ्यास हा, केलेला आहे. पूर्ण आणि याच्यामध्ये कुठल्यामध्ये अभ्यासाअंती काय आहे तुम्ही- ते काय उपयोग येतो हे सर्व सांगू शकतो मी. बरोबर, म्हणजे तुम्हाला कोणी काही प्रश्न विचारले हो, किंवा हो. त्यांच्या हेल्थ विषयी काही विचारलं तर तुम्ही त्याच्यावर काही उपाय- पर्टिक्युलर विषयामध्ये, विशेषतः डायबिटीस, बरोबर. BP ह्या अशा गोष्टी आहेत, किंवा तुमचे केस गळू नये, बरोबर. तुमची स्किनला काही प्रॉब्लेम होऊ नये, ह्या ज्या गोष्टी आहेत. काही मी काही डॉक्टर नाही, बरोबर. हे प्रथमच क्लिअर केलेलं बरं. परंतु ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये मला बऱ्यापैकी ज्ञान माहिती आहे, मिळालेली माहिती आहे. मिळवलेली आहे आणि त्या माहितीचा उपयोग तुम्ही हा, लोकांसाठी त्यावर करून देण्याचा प्रयत्न करता. बरं, सॅटर्डे संडे स्पेशल काय आहे असं आम्हाला सॅटर्डेला स्पेशल म्हणजे बेलफळाचा ज्यूस असतो. बरोबर. तो कशासाठी पोटासाठी उपयोगी आहे? फार उत्कृष्ट आहे. पोट थंड तर ठेवतोच, पण पोटामधले जे छोटं आतडं मोठं आतड्याचा जो आतला भाग आहे तिथे काही जखम वगैरे असेल तरीही ते भरून काढतो, एवढा तो चांगला असतो. बरोबर, आणि संडेला आणि माझ्याकडे येणारे कस्टमर जास्ती करून खाणाऱ्या पिणाऱ्या मंडळीतली जास्ती असल्यामुळे त्यांना तो त्रास असतो. तो बद्धकोष्ठही क्लिअर करायला मदत करतो. आणि त्याच्यावर संशोधन झालंय का ते डायबिटीससाठी सुद्धा बेलफळाचा ज्यूस बेलफळाचा फार उपयोग चांगला असतो. डायबिटीसच्या हे संशोधन आहे त्यावर, बरोबर. त्याचे रिपोर्ट पण माझ्याकडे आहेत. बरोबर. आणि आणि संडेला संडेला एक वेगळा प्रकार असतो. संडेला आम्ही असंच काही रक्त वाढायचं किंवा कधी जे नॉन अल्कोहोलिक लिव्हर, फॅटी लिव्हर असतात हा. त्यांच्यासाठी आम्ही काही प्रयत्न करतो. आणि दुसरं म्हणजे काही खायला ठेवतो, स्प्राउट्स वगैरे, जेणेकरून त्यांना ते पण change तुम्ही मिळावे. उपयुक्त ठेवता, हा, म्हणजे सर्व. उकडलेले सगळी कडधान्य तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स ते त्यांनी खावेत. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळतात, काही बरोबर. प्रोटीन्स मिळतात. बरोबर. हे त्यांनी घरी प्रयत्न करावेत किंवा घरी चालू करावं. बेलफळ कुठे मिळालं, आवळा मिळाला तर तो जरूर खावा. हा आमचा एक त्यामागे दृष्टिकोन असतो. बरं, आपण काय चार्जेस घेता आणि कसं म्हणजे माप देता, म्हणजे काय त्याचं हा measurement? साधारणतः 150 मिलीचा ग्लास आहे. हा आम्ही असे 5 ते 6 ग्लास ज्याला जेवढे घ्यायचे ते जेवढे घेऊ शकता 20 रुपयामध्ये. 20 रुपयामध्ये एक ग्लास अगदी जर तुम्ही- गेला बुस्टर किंवा एक आवळा पिला तर मग त्याला 10 रुपये चार्ज करतो. तर सर्वच पिलात तरीही 20 रुपये घेतो मॅक्झिमम. म्हणजे खूपच कमी पैशामध्ये तुम्ही लोकांपर्यंत सर्व्हिस पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. आणि रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? रिस्पॉन्स फार चांगला आहे. इव्हन भर पावसाळ्यामध्ये आम्हाला एकही दिवस सुट्टी नसते. म्हणजे तुम्ही एकही दिवस दांडी मारत कधीच नाही? मारत नाही, मारूही शकत नाही. कारण आम्ही मारली तर मग काही कस्टमर घरी येतात तर आम्हाला घरी करू दे असं म्हणतो. घरी पण येतात? हा, त्याच्यामुळे मग ते आम्ही इथं भर पावसाळ्यात पण इथे चालूच असतं. आणि आम्हाला सहकार्य पण या दृष्टीने मिळालं. इथले स्थानिक नगरसेवक हे सर्व मंडळी आमच्याकडे कस्टमर म्हणून पण आहेत आणि आम्हाला कधीही काही मदत लागली तरी ते कधीही तयार असतात. बरोबर. आणि तुम्ही जे विशेषतः आणला हे विष्णू गडगे, संभाजी शिंदे हे जे नगरसेवक आहेत, काशीम माजी नगरसेवक, हे आमच्यासाठी फार चांगले आहेत. पुन्हा ही जे आमची कस्टमर आहेत हेच आमची सेवा आहे आणि ते आम्हाला संरक्षण पण देतात. आम्ही नसेल त्यावेळेला इथं काही कधी खोडी खाडी करतात. काही माणसं चांगली आहेत तशी काही खराबही असतात. बरोबर. ते खोडी करतात तर ते आमचे कस्टमर ते सांभाळलं जातं, शेड वगैरे सर्व. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये एक आनंद आहे. आणि हे जे तुम्ही ज्युसेस बनवता त्याच्यासाठी लागणारी जे वनस्पती किंवा औषधी ती तुम्ही स्वतः कुठून आणता किंवा हो, स्वतः इथे तयार आता करता? हे आवळे वगैरे आम्हाला इथे आता 5-7 वर्ष झाले धंदा करतो. हे काही आवळा, तुळशी, पुदिना हे इथे आणून देतात लोक. हा. जे काही व्यापारी मंडळी आहेत हा. ते आम्हाला आणून देतात. बरोबर. आणि जे पावडरी आहे इथे 2-3 दुकानं आहेत बदलापूर गावामध्ये. एक गुरुकृपा म्हणून आमचं फार पूर्वीपासूनच आहे. ते स्टेशनला जे दत्त मंदिराच्या पाठीमागे येते ते आम्हाला पावडर प्रोव्हाइड करतात, सर्व पावडर. आणि हे सगळं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला हा, लवकर ते उठायला मात्र तो एक त्रास प्रचंड मोठा आहे. 3-3:30ला आम्हाला उठावं लागतं. एक बाजूला ज्युसेस बनवतो, दुसरीकडे काढे बनवले चालू राहतं आणि 6 वाजता आम्ही स्टॉल लावतो. सकाळी 6 वाजता तुम्ही सकाळी इथे 6 रेडी वाजता स्टॉल असता? लावतो. 9-9:30 वाजेपर्यंत राहतो. बरोबर. 9-9:30 वाजेपर्यंत संपूर्ण गेलेलं असतं. संपलेलं असतं, संपलेलं ऑलमोस्ट असतं. सगळं हो. पूर्ण झालेलं असतं. पण खाण्यासाठी आहे ते स्प्राउट असतं, त्यांनी भेळ स्प्राउट्स असते. आणलेले आहेत, लोकांनी भेळ खावी. केलेले आहेत. काका खाऊ म्हणून रविवारचा हा लोकांना देत असतात. पुढं आठवड्याभर ज्यूस पाजतात पण संडेला खाऊ पण देतात आहेत.
त्यामुळे एक प्रकारची सेवा करतात आहेत आणि त्यांना असलेल्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी कसा होईल याचा ते उपयोग करतात आहेत. आणि सकाळी 3:30 वाजल्यापासून जवळपास उठून 9 वाजेपर्यंत ते लोकांची सेवा करतात. आपण पाहू शकता इथे हा चार्ट बनवलेला आहे, याच्यामध्ये पूर्ण औषधांची माहिती दिलेली आहे आणि फक्त 20 रुपयामध्ये काका म्हणजे समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आहे. तर अशा रीतीने बदलापूरकरांसाठी आज आपण हा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ही बदलापूरकरांसाठी काकाची सेवा देतात आहेत. त्याबद्दल काका तुमचे खूप खूप धन्यवाद. खरोखर तुम्ही खूप चांगलं काम करताय समाजाच्या दृष्टिकोनातून आणि असंच तुमचं काम लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हीच आमची सदिच्छा. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.